महिलांकरिता आनंदाची बातमी आहे. तर आता तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर महिलांना 6 मोठे फायदे नवीन जी आर इथं आलेले आहेत. तर आता ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर महिलांना 6 मोठे फायदे इथं होणार आहे. तर सरकारकडून नवीन जी आर इथं जाहीर झालेला आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आता यामध्ये कोणाला लाभ इथं मिळणार आहे, कोण पात्र आहे, अर्ज कसा करायचा आहे, पैसे थेट खात्यामध्ये इथं येणार आहेत. तर यामध्ये सर्वप्रथम यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत, तर ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, DBT लिंक आहे, शासकीय योजनेचा लाभ अशा महिलांना इथं मिळत आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे. तर आता सर्वप्रथम महिलांना जे काही मिळणारे 6 मोठे फायदे आहेत. तर यामध्ये पहिला जे आहे शासकीय अनुदानाचे जे पैसे आहेत ते थेट लाभार्थ्यांना इथं खात्यामध्ये जमा केले जाते. कसे? शासकीय अनुदानाचे जे काही आहे यामध्ये शासकीय अनुदान, आर्थिक मदत थेट खात्यामध्ये इथं जमा केल्या जाते. हे सर्वात मोठा फायदा आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग योजना आहे, लेक लाडकी योजना आहे, श्रावण बाळ, निराधार योजना, लाडकी बहीण योजना. दरमहा 1500 रुपये इथं लाडक्या बहिणींना इथं देण्यात येते. गृहअनुदान योजना, महिला सक्षमीकरण योजना अशा भरपूर योजना आहे जे की महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर यांना दरमहा 1500 ते 1000 रुपयापर्यंत अनुदान इथं त्यांना दिले जाते. तर आता लाडक्या बहिणींचे बरेच दिवसांपासून डिसेंबर ते मार्चपर्यंतचे पैसे इथं राहिलेले आहेत. तर अशा सर्वच लाडक्या बहिणींना एकत्रच 6000 रुपये इथं जमा होणार आहे. तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. यानंतर इथे आपलं मोफत गॅस योजना आणि अनुदान. तर महिलांकरिता उजाला योजना आहे, गॅस सबसिडी थेट खात्यामध्ये जे की काही महिलांना इथं 300 रुपये तर 350 रुपयापर्यंत सबसिडी इथं जमा केली जाते. तर त्याचप्रमाणे भांडी योजना. तर आता महिलांकरिता 30 भांडी काय आहे 30 भांडी इथं मिळते. तर आता ज्यांना कोणाला महिलांना भांडी या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा. एकूण 30 भांडी मिळणार आहे. आरोग्य योजना लाभ, मोफत उपचार 5 लाख रुपयापर्यंत. किती? 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला इथं मिळणार आहे लाभ महिलांना. सहाय्य योजना, हॉस्पिटल खर्च कवर. आधार कार्डमुळे तुमची पडताळणी इथं सोपी होते. तर तुम्हाला लगेच तुमचं आधार कार्ड काढून घ्या. बरेच जणांचे आधार कार्ड इथं नाही आहेत. त्यानंतर शिष्यवृत्ती मुलींसाठी योजना. तर आता शिष्यवृत्ती योजना आहे, भरपूर योजना शिष्यवृत्तीमध्ये. शिक्षणासाठी आर्थिक मदत, सायकलसुद्धा इथं तुम्हाला मिळते तुमच्या घरच्या पाल्यांना. जी काही मुलगी जर असेल तर बचत गट यामध्ये रोजगार योजना आहे, स्वयंरोजगार. तर बचत गट कर्ज, व्याज सवलत, स्वयंरोजगारासाठी अनुदान महिलांना इथं देण्यात येते. तर आता थेट बँक खात्यामध्ये आर्थिक मदत इथं महिलांच्या जमा केले जाते. दरमहा जसे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळते, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 1500, श्रावण बाळ, दिव्यांग, त्याचप्रमाणे असे जे काही गंभीर आजारग्रस्त तर अशा लाभार्थ्यांना जे काही पैसे इथं दिले जाते. तर दरमहा पैसे इथं लाभार्थ्यांना मिळते. तर नवीन जी आरमध्ये आधार कार्ड अनिवार्य आहे. थेट खात्यामध्ये पैसे इथं वितरित केले जाते. बनावट कागदपत्र जर तुम्ही सादर केले तर तुमचा अर्ज इथं नाकारला जाऊ शकते. तर आता अर्ज कुठे करायचे आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. 18 वर्षावरील महिला यासाठी पात्र आहेत. आधार कार्ड असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक, रहिवासी महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे. तर आता लाडकी बहीण योजना 2026साठी नवीन अर्ज इथं सुरू. ज्यांना कोणाला दरमहा 1500 रुपये इथं मिळवायचे तर लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू करण्यात आलेले आहेत. तर आता यामध्ये पात्रता, अर्ज कुठे करायचे आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर आता दरमहा 1500, वर्षाला तुम्हाला 18,000 रुपये मिळणार आहे. कोणाला? 18,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींना. असं नाही की तुम्ही यामध्ये पात्र आहात. तर यामध्ये महिलांसाठी शिलाई मशीन, प्रिंटर, 30 भांड्याचा संच देखील इथं या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे, जे की बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत. तर आता भरपूर योजना जिल्ह्यावाईज इथं सुरू केल्या जाते. तर योजना म्हणजे महिलांना स्वरोजगार व घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन व विविध मंडळामार्फत यामध्ये शिलाई मशीन असेल, मिनी प्रिंटर असेल, दस्तऐवज,
भांडी संच म्हणजे घरगुती उपयोगासाठी जी काही महिलांना इथं देण्यात येते. कोणकोणत्या वस्तू इथं मिळतात तर यामध्ये सर्वात पहिलं आहे शिलाई मशीन. घरबसल्या शिलाई मशीन व्यवसाय सुरू करणे, कपडे शिवून उत्पन्न बचत गटासाठी उपयुक्त आहे. मिनी प्रिंटर, ऑनलाईन फॉर्म प्रिंट, फोटोकॉपी, दस्तऐवज छोट्या गावामध्ये सेवा केंद्र चालू करण्याकरिता. 30 भांडी यामध्ये मोठे पतले आहे, त्याचप्रमाणे तवा, कढई, वाटे, चमचा अशा भरपूर जे काही आहे घरगुती जी काही आयटम तुम्हाला मिळते. एकूण 30 भांडी. यानंतर अर्ज कसा करायचा, जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन अर्ज सादर करू शकता. आधार कार्ड, बँकेचं खातं, संबंधित जे काही अर्ज तुम्हाला इथं लागणार आहे, ज्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करत आहात. यानंतर आर्थिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, शिक्षणाची संधी, घरकुल लाभ, स्वयंरोजगाराची संधी अशा भरपूर योजना महिलांकरिता तर सुरू करण्यात आलेल्या आहेत, जे की या जिल्ह्यांमध्ये जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत. यानंतर नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर. यानंतर इथे आपलं ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तर आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधा. महिला व बालविकास विभागाशी, समाज कल्याण कार्यालयामध्ये बचत गट कर्ज देखील अर्ज स्वीकारले जातात. तर लगेच अर्ज करा व या संपूर्ण योजनेचा लाभ घ्या. अशाच अपडेटसाठी जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.